तर सोलापूर जिल्ह्यातील महापूर ओसरला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू मात्र कायम आहे। शेतामधील हाती येईल अशा पिकातून उत्पन्न घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे। तर आम्हाला मदत म्हणून कोणत्याही वस्तू नकोय, मात्र कर्जमाफी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। याविषयीचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। तब्बल 1 महिन्याचा कालावधी पूर्ण झालाय, मात्र ग्रामीण भागातील परिस्थिती अद्याप सुधारायला तयार नाही। आपण सध्या मोहोळ तालुक्यातील शिंगोली या गावात आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो जवळपास 3 ते 4 एकरामध्ये सोयाबीनचं पीक हे घेण्यात आलं होतं। अख्खं उभं पीक हे सीना नदीच्या या महापुरामध्ये पाण्यानं पूर्णपणे व्यापलं गेलेलं होतं आणि हाती जेवढं पीक येईल ते वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतोय। आजी काय सांगाल, काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती, काय खावा ही परिस्थिती बिकट झाली आहे बघा। कशाने जगायचं, कर्ज कशाने फेडायचं? सरकार जगण्यासाठी तेव्हाची 50,000ची म्हैस आणली आहे काल। कशावर जगायचं आता? खड्डे तर पडल्यातच येतात। कशाने जगायचं आता? ट्रॅक्टरचं भाडं कशाने द्यायचं? कशाने काय जगायचं म्हणून जगणूक म्हणून म्हैस घेतली आहे बघा तेवढी। आता ह्याच्यावर किती व्याजाचा ही रोजगार पुरत नाही द्यायला गेलं तर। आता किती सोयाबीन किती होतं? सोयाबीन 4 एकर, कांदा गेला वाहून वरच्यावर, मका गेली वाहून, ती गेलं वाहून जनावराला। आता ह्याला 2,000 गुंठा मका घ्यायची म्हशीला घालायची। किती वाचलं सोयाबीन? सोयाबीन एवढं जायला किती असेल तिथे? एक असं अर्धा पाऊण एकर निघाला असेल। मधलं काढलं, मधलं बहुतच सगळं नासून गेलं। चढावरच होतं तेवढंच काढलंय बघा। काय सरकारकडनं अपेक्षा? काय सरकारला काय देतोय म्हणतोय आता? सरकार केव्हा द्यायचं काय नाही। माझी अपेक्षा काय बघा, 4 रुपये द्यावा सरकारनं, शेतकऱ्याचं काहीतरी माफ करावं। 4 रुपये काहीतरी करावा, द्यावा काहीतरी। 4 रुपये एकरी हेक्टर ही काय असेल ते तर द्यावा घे सरकारनं। कुठे मीठ मिरच्यानं भागते का सरकारच्या? सांगा तुम्ही। कॅमेरामन नागेश राशिंकर सह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, मोहोळ, सोलापूर।